महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या मतदारांनी एक जबरदस्त धक्का दिला होता आणि त्या धक्का म्हणजे त्यांच्याकडे फक्त 16 सीट राहिलेली होती। याचे कारण म्हणजे त्यांचा जो नेतृत्व आहे महाराष्ट्रात आणि देशात, त्याच्यामध्ये आता महाराष्ट्राचे मतदारांचा काहीही विश्वास नाही राहिलेला आहे। त्यामुळे त्यांचा पूर्ण विश्वास महायुती बद्दल होता आणि महायुतीमध्ये विश्वास दाखवून त्यांनी मतदारांनी आम्हाला एक प्रचंड असा बहुमत दिला होता। आता राहुल गांधींनी ही हार स्वीकारल्यापेक्षा ते ज्याप्रमाणे ते महाराष्ट्राचे मतदाराचा अपमान करत आहेत आणि ज्याप्रमाणे तो निवडणूक आयोगाची जो कार्यप्रणाली आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करत आहेत, तर देशात ठीक आहे चालेल, तुम्ही सर्वांना एक स्वतंत्रता आहे स्वतःचा विषय ठेवण्याचा, पण परदेशात जाऊन ज्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलेलं आहे तो म्हणजे एक प्रकारचा महाराष्ट्रद्रोही आहे। महाराष्ट्र लोकांचा अपमान आहे, महाराष्ट्र मतदारांचा अपमान आहे, निवडणूक आयोगाचा अपमान आहे। या देशात जो कामकाज चालू आहे, जो कार्यप्रणाली चालू आहे, त्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका टिप्पणी परदेशात जाऊन केलेली आहे, म्हणजे देशाचा अपमान आहे। असं राहुल गांधी नाही केला पाहिजे। राहुल गांधीला फार एक वर्षापासून सगळे सांगत आहेत की जे काही तुमचा अंतर्गत वाद आहे तुम्ही देशात ठेवा, बाहेर एकदा गेला तर देशाचा जो अंतर्गत वाद आहे त्याच्यावर काही भाष्य करू नका। तरीही ते सुधारण्याची तयारी दाखवत नाही आणि तरीही जाऊन ते महाराष्ट्राला बदनाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे US-मध्ये, अमेरिकामध्ये। आता महाराष्ट्राचे मतदाराचा ज्याप्रमाणे त्यांनी अपमान केलेला आहे त्या आधारावर मी असं सांगतो की आता काँग्रेसवर अजून महाराष्ट्राचे मतदार रागवणार आणि पुढची निवडणुकीमध्ये त्यांना 16 पासून खाली खेचून 6 वर येऊन ठेवणार असा मला वाटतो। कारण असं आहे की त्यांच्या नेतृत्वाचा आता मतदारांशी काही संबंध राहिलेला नाही, ते मतदारांबरोबर जात नाही। तर मतदारांमध्ये काय अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाकडून या कुठल्याही पक्षाकडून, ते अपेक्षाला ते जोर देत नाही, तर पक्षाला समजण्याचा प्रयत्न करत नाही। यामुळे त्यांच्यामध्ये आणि मतदारांमध्ये एक फार असा एक दुरी, एक गॅप असा निर्माण झालेला आहे। तो सर्वप्रथम तुम्ही मतदारांवर टीका टिप्पणी करण्याऐवजी आणि निवडणूक आयोग जो आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याऐवजी तुम्ही तुमच्या पक्षाला सांभाळून घ्या। तुमचा जो नेतृत्व आता कमकुवत झालेला आहे त्या नेतृत्वामध्ये कसा आता निखार आला पाहिजे याच्यावर तुम्ही फोकस करा, नंतर काहीतरी बोला, माझी अशी विनंती आहे। हा तर उद्धव ठाकरेचा दुर्दैव आहे, त्यांचा पक्ष एवढा कमकुवत झालेला आहे, त्यांना एक कोणाचा पाठी पाहिजे, कोणाचा सहकार पाहिजे, कोणाचा एक पाठिंबा पाहिजे असं त्यांना वाटतो। पूर्वी त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली, त्यानंतर ते मुस्लिम मतांबरोबर त्यांनी लाचारी दाखवली, आता ते राज ठाकरे चा एक पाठिंबा निवेदन करत आहेत। म्हणजे एक पक्ष उद्धव ठाकरे स्वतः आता जनाब उद्धव ठाकरे झालेले आहेत। त्यांचा पक्ष म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी वक्फ कायद्याच्या विरोधात एक स्टँड घेतला त्याचप्रमाणे म्हणजे आता उबाठा आणि मुस्लिममध्ये काही फरक दिसत नाही, तो असा एक मुस्लिम लीग सारखी पार्टी झालेली आहे। तरीही या पक्षाबरोबर जर राज ठाकरे युती करण्यामध्ये काहीतरी एक रुची दाखवतात, रस दाखवतात, तो त्यांचा विषय आहे, त्यांचा प्रश्न आहे, ते जे काही करायचं करा, आम्हाला काही आमच्या पोटात काहीही दर्द होत नाही। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।